छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती समोर येते। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर हल्ला झालाय। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। जे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार होते शिंदे सेनेचे आणि त्यांचे उमेदवार यांनी मिल्लू चावरे त्याचं नाव आहे, माझ्या घरावर कमीत कमी 30 ते 40 टोळक्यांनी, त्या गुंडाच्या टोळक्यांनी माझ्या घरावर लाठी काठी तलवार घेऊन एवढा मोठा हल्ला चढवलाय। सीपी साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती करतो की अशा गुंडांना, अशा टोळक्यांना योग्य ती कडक शिक्षा होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मी अशी मागणी करत आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, रवी राणांचा स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षाला का आमंत्रण देतात? स्वतःच्या खरं तर पक्षापेक्षा पत्नीच्या पक्षाची रवी राणा यांना काळजी आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावलाय। अमरावती महानगरपालिकेमध्ये सध्या त्रिशंकू परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टीला जर पाहिलं तर 25 जागा मिळालेल्या आहेत आणि युवा स्वाभिमानला 15 आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा 15 जागा मिळालेल्या आहेत। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे, तो काय सांगणार? तुम्हाला फक्त 15 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला 25 जागा मिळाल्या। नाही, हा शेवटी जो आहे जनतेचा कौल आहे तो मान्य करावाच लागेल। ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत जे मतदार राजानं जो कौल दिला तो मान्य करावा लागेल। पण मला ही आठवण करून द्यायची आहे की जे मागच्या काळात भाजपाला 45 जागा मिळाल्या होत्या ते आता 25 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला जे 15 जागा मागच्या वेळेस 15 जागा मिळाल्या होत्या आजही 15 जागा मिळाल्या। आमचं आणि त्यातही आमचं प्रदर्शन जे आहे ते प्रत्येक प्रभागात चांगलं राहिलं। काही जे सीट्स आहेत ते फार कमी मतानं पडल्या। अपेक्षित असलेलं यश जरी मिळालं नसेल तरी मतदार राजानं दिलेला कौल हा आम्हाला मान्य आहे। एमआयएमचा फटका तुम्हाला बसला असं वाटतं? कारण का 12 सीट एमआयएमच्या विजय झाल्या। नाही, असं काही म्हणता येणार नाही, परंतु काही बाबीत ते तेवढं सत्यही आहे। शेवटी आम्हाला नाकारलं, त्यांना नाकारलं तर असा विषय होत नसतो। तो पक्षाचा विजय हा पक्षाचा विजय असतो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।